नमस्कार. आज आपण माहिती घेऊया की ॲक्युपंक्चर नीडलचं पंक्चरिंग आपण कोणत्या पद्धतीने करायचं आहे. मेथड ऑफ इन्सर्टिंग नीडल्स याबद्दल आज आपण बोलायचं आहे. मेथड ऑफ इन्सर्टिंग नीडल्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा नीडल कोणत्या पद्धतीनं हातामध्ये धरायची आहे याविषयी आपण बघूया. तर मेथड ऑफ इन्सर्टिंग नीडल्स याच्यामध्ये होल्डिंग द हेड ऑफ द needle with the thumb and index finger of a right hand, middle finger and a ring finger lower needle body at 0.2 to 0.3 centimeter above the tip. Right hand is a needling hand, left hand is a pressing hand. तर आपण मराठीमध्ये बघूया की निडल कोणत्या पद्धतीनं हातामध्ये धरायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे निडल जे आहे त्या निडलचं जे हेड आहे त्या ठिकाणी आपण थंब आणि आपली इंडेक्स फिंगर धरायची आहे, जे आपण डायग्रॅममध्ये आता बघत आहोत. आणि ही आपण थंब आणि इंडेक्स फिंगरमध्ये निडलची हेड धरल्यानंतर आपण निडलची जी बॉडी आणि टिप आहे खालची ती आपण आपल्या मिडल फिंगर आणि रिंग फिंगरमध्ये धरायची आहे. आणि निडलची जी टिप असणार आहे ती 0.2 टू 0.3 सेंटीमीटर ही वरती असणार आहे आपल्या रिंग फिंगरच्या. या पद्धतीनं आपल्याला निडल पकडायची आहे. तर आता आपण त्याच्या पुढं बघूया की आता आपण बघितलं की निडल कोणत्या पद्धतीनं धरायची आहे. आता आपण बघूया की इन्सर्शनच्या मेथड कोणत्या आहेत, सुई लावण्याच्या मेथड कोणत्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मेथड आहे त्या मेथडला म्हटलं जातं आहे फिंगर प्रेसिंग इन्सर्शन. तर फिंगर प्रेसिंग इन्सर्शन म्हणजे काय आहे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिशमध्ये बघूया. तर फिंगर प्रेसिंग इन्सर्शन, होल्ड द निडल विथ द थंब अँड इंडेक्स फिंगर विथ द पंक्चरिंग हँड विथ द मिडल फिंगर रिमेन अगेन्स्ट लोअर पार्ट ऑफ द निडल, प्रेस विथ द फिंगर टू इन्सर्ट द स्किन. म्हणजेच ह्या पद्धतीला फिंगर प्रेसिंग इन्सर्शन असं म्हणतात. याच्यामध्ये आपण आपल्या थंब आणि इंडेक्स फिंगरमध्ये निडल पकडायची आहे, निडलचं हेड पकडायचं आहे आणि आपली जी मिडल फिंगर आहे ती आपण खाली टेकवायची आहे. आणि मिडल फिंगर खाली टेकवल्यानंतर आपण आपल्या थंब आणि इंडेक्स फिंगरच्या साह्यानं आपण आपल्या त्या पेशंटच्या स्किनमध्ये निडल इन्सर्ट करायची आहे. तर ही सगळ्यात पहिली मेथड, या मेथडला म्हटलं जाते फिंगर प्रेसिंग इन्सर्शन. तर आता आपण दुसरी मेथड बघूया. दुसरी मेथड आहे इन्सर्टिंग निडल विथ द बोथ हँड्स. इन्सर्टिंग द निडल विथ द प्रेशर ऑफ द फिंगर्स ऑफ प्रेसिंग हँड. Press with the needle acupuncture point with the thumb or index finger of left hand. Then insert the needle to the point with the right hand. ही जी मेथड आहे ह्या मेथडनुसार या मेथडला इन्सर्टिंग निडल विथ बोथ हँड्स असं म्हटलं जातं आहे. दोन्ही हाताच्या साह्यानं आपण ही निडल इन्सर्ट करायची आहे. याच्यामध्ये आपण लेफ्ट हँड हा प्रेसिंग हँड म्हणून वापरणार आहोत आणि राईट हँड आपण इन्सर्टिंग हँड म्हणून वापरणार आहोत किंवा पंक्चरिंग हँड म्हणून आपण वापरणार आहोत राईट हँड. तर त्याच्यामध्ये आपण लेफ्ट हँडच्या थंब किंवा इंडेक्स फिंगरनं आपण त्या जिथं पॉईंट आहे त्या पॉईंटच्या ठिकाणी आपण प्रेस करायचं आहे आणि आपल्या राईट हँडनं आपण त्या स्किनमध्ये निडल इन्सर्ट करायची आहे. ही झाली दुसरी मेथड. त्यानंतर तिसरी मेथड आहे इन्सर्टिंग निडल बाय स्ट्रेचिंग द स्किन. म्हणजेच आपण आपल्या इंग्लिशमध्ये सुरुवातीला आपण बघूया. होल्ड द निडल विथ राईट हँड and insert into the point. With this method is mostly used in the abdomen where the skin texture is loose.
या पद्धतीनं आपण कसं करायचं आहे, स्ट्रेच द स्किन वेअर लोकेटेड विथ द प्रेसिंग हँड अँड इन्सर्ट द निडल विथ राईट हँड. ही जनरली ॲबडॉमनसाठी, पोटासाठी वापरली जाणारी मेथड आहे. या मेथडमध्ये आपण प्रेसिंग हँड म्हणजे लेफ्ट हँडनं आपण तिथं स्ट्रेचिंग करतो आहे, ती आपण स्किन ताणवतो आहे आणि त्यानंतर आपण निडल इन्सर्ट करतो आहे राईट हँडनं. त्याच्या पुढची पद्धत आहे इन्सर्टिंग निडल बाय पिंचिंग द स्किन. म्हणजेच आपण त्या ठिकाणी ती स्किन आपल्या चिमटीत ओढून घेऊन, म्हणजे चिमटा काढणे हा जो प्रकार असतो त्या पद्धतीनं आपण पेशंटच्या स्किनला ताणून चिमटीत घेऊन, आपल्या थंबच्या आणि इंडेक्स फिंगरच्या चिमटीत घेऊन आपण निडल इन्सर्ट करायचे आहे. तर इंग्लिशमध्ये आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा, पिंच द स्किन ऑफ अराउंड द पॉईंट विथ थंब अँड इंडेक्स फिंगर ऑफ लेफ्ट हँड अँड inserting needle with the right hand. This is suitable point on head face where the muscles are thin. ही जी मेथड आहे, या मेथडला इन्सर्टिंग बाय पिंचिंग स्किन असं म्हटलं जाते. तर ह्या मेथडमध्ये आपण आपल्या लेफ्ट हँडनं पिंच करायचं आहे, आपल्या लेफ्ट हँडच्या थंब आणि इंडेक्स फिंगरनं, आणि आपल्या राईट हँडनं आपण त्या पॉईंटमध्ये निडल इन्सर्ट करायची आहे. तर आज आपण बघितलेलं आहे की निडल कोणत्या पद्धतीनं पकडली पाहिजे आणि कोणत्या पद्धतीनं कुठं लावली पाहिजे. धन्यवाद.